शांत झालेलं काश्मीर कुणी पेटवलंय? पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं शांत पहलगाम. पण 22 एप्रिल 2025 रोजी निसर्गाच्या कुशीत रक्ताची होळी झाली. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात बैसरन व्हॅलीमध्ये दुपारी पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केली. पर्यटक ज्यांनी काश्मीरची सुंदरता अनुभवायला पाऊल टाकलं होतं, तो क्षण त्यांच्यासाठी मृत्यूचा क्षण बनला. नाव व धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या गेल्या आणि अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला. आज पहलगाममध्ये चाललेली प्रत्येक गोळी फक्त पर्यटकांनाच नाही, तर देशाच्या प्रत्येक हृदयाला चिरून आरपार गेली आहे. या घटनेची जबाबदारी TRF या दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली आहे. द रेझिस्टंट फ्रंट या संघटनेची स्थापना 2019 मध्ये केली गेली. 2019 मध्ये जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवताच ही संघटना सक्रिय झाली व स्थानिक बंडखोरांना घेऊन या संघटनेने त्यांचे काम सुरू केले. लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन, पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI यांनी मिळून या संघटनेला चालना दिल्याचे समजते. याआधीही या संघटनेने काश्मीरमध्ये छोटे मोठे दंगे घडवून आणले. 2023 मध्ये बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत बंदी घालण्यात आली. हा केवळ एक हल्ला नव्हता, तर एक संदेश होता. TRF सारखे गट काश्मीरमध्ये पुन्हा भीती निर्माण करू पाहत आहे. धार्मिक आधारावर माणसांना मारणे ही मानवतेची हत्या आहे. ही घटना बघून एकच प्रश्न पडतो, आज पहलगाम, मग उद्या कोण? देशावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक आज या हल्ल्याचा निषेध करत आहे व आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देखील या घटनेचा निषेध करत आहे.